सो फ्रेंड्स, तुमची जर कटोरी अशी बसत नसेल, जर तुमची कटोरी लूज पडत असेल किंवा फुगत असेल किंवा चपटी बसत असेल, तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो एकदम शेवटपर्यंत बघा। सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट कटोरी जी आहे कशी काढायची किंवा परफेक्ट कटोरीचं माप कसं काढायचं तर ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुमची ही कटोरी जर लूज पडत असेल, चपटी बसत असेल किंवा तुम्हाला तुमचं कटोरीचं माप माहिती नसेल, तर ते कटोरीचं माप कसं काढायचं छातीच्या मापानुसार तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आता ही मी माझ्या साईजचं माप जे आहे 38 साईजचं दाखवत आहे, पण याच मेथडनुसार तुम्ही तुमच्या कोणत्याही साईजचं जे ब्लाऊज आहे कटिंग करू शकता। एकदम परफेक्ट कटोरी जी आहे कटिंग करू शकता। मी जी तुम्हाला पुढे मेथड सांगणार आहे कटोरीचं माप जे आहे आपल्याला परफेक्ट कसं काढायचं छातीच्या मापानुसार, तर ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। आता इथं बघू शकता अस्तर जे आहे मी 1 मीटर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात आधी आपण बॅकचा पार्ट जो आहे अस्तरवरती काढून घ्यायचा आहे, कारण हे जे कटिंग आहे आपण डायरेक्ट अस्तरवरती केलेलं आहे आणि बघू शकता जे फिनिशिंग आहे खूप आपल्या ब्लाऊजचं जे आहे छान असं आलेलं आहे। तर बघा, शोल्डर जे आहे मी घेतलेला आहे 5.5 इंच, मुंडा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे, छातीचं प्रॉपर माप आपल्याला 9.5 इंचावरती टाकायचं आहे, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन ॲड करायचं आहे। आता इथं मी शोल्डर आणि मुंड्याचं जे माप आहे तर ते टाकलेलं आहे आणि सगळ्यात आधी आपण हा बॅकचा जो पार्ट आहे तर तो इथं कट करत आहोत। आता याच मेथडनुसार सेम तुम्ही जर अस्तरवरती कटिंग करत असाल तर याच मेथडनुसार तुम्ही करायचं आहे। फक्त मी कटोरीचं तुम्हाला माप मी सांगणार आहे की छातीवरून ते आपल्याला कसं टाकायचं आहे। आता हे बघा 9.5 इंच आपण माप घेतलं छातीचं आणि त्याच्यानंतर 2 इंच मार्जिन एक्स्ट्रा ॲड केलं। कमर आपण घेतलेली आहे 8 इंच, 8 मध्ये प्लस 2 इंच मार्जिन आपण ॲड केलेली आहे, तर छाती आणि कमरेमध्ये आपण 2-2 इंच जे मार्जिन आहे ॲड करून घेतलं। त्याच्यानंतर अशी रेष आपण मारून घेतलेली आहे। आता फ्रंट मुंड्याचा शेप आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती, बॅक मुंड्याचा शेप आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। आता हा जो 1.5 इंचाचा शेप आहे तर तो आपण अशा पद्धतीने द्यायचा आहे। बघू शकता 2 शेप इथं मी दिलेले आहेत, बॅक आणि फ्रंटचे, आणि हा आपला बॅक पार्ट आहे। सो इथं आपण बॅकचा जो शेप आहे मुंड्याचा तर तो इथं कट करायचा आहे। गळ्याची जी रुंदी आहे मी घेतलेली आहे 2.25 इंचावरती आणि मागचा जो काही गळा आहे तर मी तो घेतलेला आहे 10.5 इंचावरती। बॅक नेकचं तर तुम्ही बघू शकता खूप आपल्याला छान झालेला आहे। साडीमध्ये थोडंसं कापड जे आहे मी वापरलेलं आहे डिझाईनसाठी, तर साडी जी आहे एकाच कलरमध्ये होती आणि ब्लाऊज सुद्धा एकाच कलरमध्ये होतं, पण थोडा जर साडी जी आहे कपडा जो आहे थोडी डिझाईन जी आहे थोडीशी वेगळी होती, सो मी तो बॅकला जो आहे पॅटर्न सिंपल असा ठेवलेला आहे। आता इथं बघू शकता मी बॅक पार्ट जो आहे कटिंग केलेला आहे। त्याच्यानंतर अस्तरच्या बरोबर दुसऱ्या साईडला अपोजिट साईडला आपल्याला काय करायचं आहे की खाली आपल्याला बॉटमला 1 इंच सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर आहे तसं हे आपलं जे अस्तर आहे ठेवून याच्यावरती आपण पूर्ण मार्किंग करायचं आहे तसं आपण हे मार्किंग करून घ्यायचं। फक्त बॉटमला आपण 1 इंच सोडलेला आहे। आता जो आपला मुंडा आहे फ्रंटचा तर तो अर्धा इंच आपण डाऊन करून हा असा शेप जो आहे तर तो द्यायचा आहे। आता परत गळा रुंदी जी आहे आपण 2.25 इंच घेतली, पुढचा गळा मी घेणार आहे 6 इंचावरती। आता जी क्रॉस पट्टी आहे 3 आणि 2.5 इंचावरती मी घेतलेली आहे, बघू शकता। आता आपण पहिल्यांदा इथं काय करायचं, स्ट्रेट आहे तशी इथं लाईन मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्यानंतर थोडासा कर्व जो शेप आहे क्रॉस पट्टीला आपण द्यायचा आहे। आता जी कटोरी आहे मी घेतलेली आहे 6 इंच, पण तुमचं छातीचं जर माप एक्स्ट्रा असेल थोडंसं हेवी असेल तर तुम्ही 6.5 सुद्धा घेऊ शकता। आता हे बघा आपण डायरेक्ट स्ट्रेट इथं लाईन मार्किंग केली, गळ्याच्या खालून वरती पण आपण 1 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं आणि आता एकदम सिंपल असं जे आहे कटोरीला आपण आकार द्यायचा आहे। आता मेन पॉईंट कटोरीचं माप आपण घ्यायचं कसं, जर तुम्हाला परफेक्ट कटोरीचं माप जर माहिती नसेल तर आपल्याला सिंपल असं काय करायचं आहे, छातीचा आपल्याला 6वा भाग घ्यायचा आहे, म्हणजे जितकी तुमची छाती आहे, म्हणजे आता बघा माझी 38 छाती आहे, भागिले 6 करायचं आणि जे उत्तर येतं ते तुमचं परफेक्ट कटोरीचं माप असतं। सेम तुम्ही लहान साईजला सुद्धा केला तरी चालतं। आता जसं तुम्हाला 34 साईज काढायचं आहे तर 34 भागिले 6 असं तुम्ही मोबाईलवरती कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याच्यानंतर जेवढं उत्तर येतं ते आपलं परफेक्ट कटोरीचं माप निघतं। तर हे एक महत्त्वाची टिप आहे, जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुमचं कटोरीचं एखादं ब्लाऊज शिवून बघा तुम्ही। तर बऱ्याच जणांना काय होतं की कटोरीचं जे माप आहे तर ते माहिती नसतं आणि कटोरी जी असं खाली वगळल्यासारखी दिसते किंवा लूज झाल्यासारखी दिसते, तर ती कटोरी मोठी झाल्यामुळे तो प्रॉब्लेम जो आहे तर तो होत असतो। सो तुम्ही नक्की ट्राय करा। परत एकदा मी तुम्हाला सांगतो की जितकं तुमचं छातीचं माप आहे भागिले 6 म्हणजे त्याचा 6वा भाग आपल्याला काढायचा आहे आणि जे आपलं उत्तर येतं तर ते आपलं परफेक्ट कटोरीचं माप असतं। सो इथं आपण आता कटिंग केलेलं आहे, पूर्ण फ्रंट आणि बॅक जो आहे कटिंग केलेला आहे। आता इथं बघू शकता तुम्ही कटोरी जी आहे आपल्याला नेहमी क्रॉसमध्येच अशी ठेवायची असते अस्तरवरती,
कारण जर तुम्ही सरळ ठेवलात तर ती चपटी बसू शकते. सो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगत असतो की कटोरी आपल्याला अस्तरवरती ठेवताना ती क्रॉसमध्येच ठेवायची आहे. जर चपटी तुम्हाला नको असेल, व्यवस्थित बसायला हवी असेल, तर तुम्ही ती क्रॉसमध्येच ठेवायची आहे. आणि दोन्ही साईडला मी 1.5 इंच घेतलेलं आहे. खाली जे आहे मी 1.25 इंच घेतलं, दुसऱ्या साईडला जे आहे मी अर्धा इंच वाढवून घेतलं. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जी आहे मी कटोरी अस्तरवरती वाढवून घेतलेली आहे क्रॉसमध्ये कापड ठेवून. आता ही कटोरी जी आहे परफेक्ट आपल्याला कशी ओळखायची आहे बघा. आता हे कटिंग करून झाल्यानंतर ही आडवी सुद्धा स्ट्रेच होते आणि उभी सुद्धा स्ट्रेच होते. म्हणजे आपली ही जी कटोरी आहे तर ती परफेक्ट अशी कट झालेली आहे. घातल्यानंतर एकदम छान ह्याचा जो लुक आहे तो दिसेल. चपटी वगैरे अजिबात बसत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग केलात तर. आता बऱ्याच वेळेला मला कमेंट येतात की तुम्ही स्लीव्जचं जे कटिंग आहे तर ते प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत नाही. सो आता जे आहे राहिलेल्या शिल्लक कपड्यामध्ये आपण स्लीव्ज कटिंग करणार आहोत. सो इथं मला 5 इंचाची स्लीव्ज तयार करायची आहे. 6 इंचावरती मी मार्किंग केलं. आता हाताच्या घडीवरती मी टाकणार आहे आपलं छातीचं माप. तर छातीचं माप माझं 9.5 इंच येतं. अर्धा इंच मी एक्स्ट्रा मार्जिन घेतलं, त्याच्यामध्ये 10 टाकलं. 3 इंच खाली घेतलं, 2 इंच आतमध्ये मार्जिन घेतलेलं आहे आणि 2-2 इंचावरती आपण हे जे पॉईंट आहेत तर ते काढून घेतलेले आहेत. आता 2-2 इंच का? कारण माप मोठं आहे. जर लहान माप असेल तर तुम्ही 1.5 इंच घेऊ शकता. त्याच्यानंतर बॉटमला आपण हातरुंदीचं माप घेतलेलं आहे, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन वाढवून घेतलं. आणि एकदम सिंपल अशी जी स्लीव्ज आहे तर ती सुद्धा आपण अशी कट करून घेतलेली आहे. आता आपलं जे अस्तर आहे पूर्ण कटिंग करून झालेलं आहे. आपण कटोरी पण वाढवून घेतलेली आहे. आता मेन कपड्यावरती ठेवून आपलं हे जे पूर्ण कटिंग आहे तर ती करून घ्यायचं आहे. आता हे बघा, पहिल्यांदा मी स्लीव्ज इथं कट केलेले आहे. त्याच्यानंतर जसे आहेत आपले अस्तरचे पार्ट तसे आपण हे कट करून घ्यायचे आहेत. मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते वाढवून घ्यायचं नाही. जसे सगळे पार्ट आहेत तेच ठेवून आपण हे कट करून घ्यायचे आहेत. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर तुम्ही माझे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्या ते तुमच्याकडे येईल. आणि सगळ्यांना थँक्यू, कारण तुम्ही इतक्या छान कमेंट करता, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला सुद्धा छान वाटतं. आणि भरपूर कमेंट येत असतात मला. काही जणांचे मी रिप्लाय देत असतो, काही जर मला टाईम नसेल तर मी रिप्लाय चुकून राहतो. तर खूप छान कमेंट असतात आणि मलाही आवडतात. तुम्ही असे कमेंट जे आहे तर ते करत असतात ते. सो फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.